दिल्याच पाहिजे। तो आमचा मूलभूत हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे। आम्ही सगळ्या गोष्टीसाठी वन आणि ह्यांच्या बरोबर खूप भांडणं झालेली आहेत। म्हणजे काय माहिती, इथे 35 वर्षापासून इथे गुलामी चालू होती। इतनी बड़ी बिल्डिंग जो हमारे पैसे से बनती है, हमारे टैक्स के पैसे से बनती है, तुम उस बिल्डिंग में ऐसे बैठे हो जैसे हम तुमसे भीख मांगने आए। नहीं, भीख मांगने नहीं आए हैं। या अगोदर मी डोंबिवलीला राहत होतो। डोंबिवलीची आणि वसई विरारची परिस्थिती काय? खूप बेकार परिस्थिती आहे एकदम। जर थर्ड लेवलची जर महानगरपालिकेचा कारभार जर असेल तर या महानगरपालिकेत बघायला मिळाला। स्मशानभूमीचं आरक्षण कचऱ्याच्या डब्यात फेकायचं आहे, जलकुंभ उभा करायचा आहे, बाकी इकडे बॉटनिकल गार्डनचा विषय होता आणि येणारच नाही, तुम्ही मुंबईवरून आला तुम्ही परत जा असं काही लोक सांगत होते। पण पाणी आम्ही त्याला आणून दाखवलं, टँकर फ्री करून दाखवलं। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। यावेळेला मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिका आयुक्तालयामध्ये। वसई विरार शहरामधील सर्वात गाजलेली सदनिका म्हणजे म्हाडा। म्हाडामध्ये जवळजवळ 9,000पेक्षा जास्त घरं आहेत। परंतु आज आपण या घरांची अवस्था पाहिली तर या अगोदर आपण या घरांची अवस्था आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला। कशा प्रकारे हे म्हाडाचे रहिवासी आपलं जीवन जगतात। एकीकडे सरकार सुंदर घरं बनवते, परंतु दुसरीकडे वसई विरार महानगरपालिका या सगळ्या गोष्टीचं विद्रुपीकरण करते। असं असताना ही जी आता सगळे रहिवासी आहेत ते वसई विरार शहर महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढून वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दरबारी आलेले आहेत। आपल्यासोबत ही ताई आहे। कणकणतं ऊन आहे, पाण्याची टंचाई वसई विरार शहराला भेडसावते, परंतु हे पाणी नेमकं जातंय कुठे? पाणी आहे मग नागरिकांना पाणी मिळत का नाही? ताई कळशी घेऊन आले तू, पाणी नाही का घरामध्ये? पाणी नाही घरामध्ये। पाणी वसई विरार महानगरपालिका पाणी नियमित दररोज पाणी पुरवठा आमच्या म्हाडा रहिवाशांना करत नाहीये। गेली 8 वर्ष म्हाडा रहिवासी इथे म्हाडा संकुलमध्ये राहत आहेत। वसई विरार महानगरपालिकेकडून ओसी सुद्धा मिळालेली आहे आणि मग पाण्याची लाईनचं कनेक्शन गेलेले असताना नियमित पाणी पुरवठा का नाही करत आहे आपली महानगरपालिका? एका महिलेचा आवाज आहे आणि मला वाटतं हा आवाज जे वरती बसलेले महापौर आहेत आणि आयुक्त आहेत त्यांना ऐकायला गेलं पाहिजे, कारण ह्या गृहिणी घरामध्ये पाणी नसेल तर नेमकं करणार काय? ताई काय नाव आहे तुमचं? नमिता दिवाडीगा। तुम्ही पण म्हाडामध्येच राहता? हो। किती वर्षापासून राहता? 7 वर्ष। 7 वर्ष। 7 वर्षात काय परिस्थिती बदलली आहे म्हाडा सदनिकाची? सर बघा, आम्ही मुंबईमधले आलेत आणि इथे आल्यापासून आम्ही सगळ्या गोष्टीसाठी वन आणि ह्यांच्या बरोबर खूप भांडणं झालेली आहेत। म्हणजे काय माहिती, इथे 35 वर्षापासून इथे गुलामी चालू होती। जे टँकर लॉबी होती, सगळ्यात पहिले मयुरेश भाऊंच्या नेतृत्वाखाली आमची ते टँकर लॉबी सगळ्यात पहिले बंद झाली 3 वर्ष पहिले। आज आमची ते पाणी यायला लागलं। पाणी येते मग पाणी जाते कुठे? मोर्चामध्ये एक विषय अजून आहे तो म्हणजे स्मशानभूमीचा। ही स्मशानभूमी तुम्हाला नको असं तुमचं म्हणणं आहे? बरोबर आहे सर, कारण की बघा, जर आमचं घराचं प्रोजेक्ट जेव्हा होतं तेव्हा नाही बनलं हे 2018 मध्ये जी कडचं त्या टायमाला जो शासन होता त्यांनी हे साईन करून हा इथे मोर्चा बनवायला दिला। हा मोर्चा कुठे स्मशानभूमी बनवता प्रायव्हेट जागेवरती, पण प्रायव्हेट जागेमध्ये त्या लोकांना कमिशन भेटणार। आम्हाला म्हाडाला काय बनवायचंय? गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे, त्याला डम्पिंग ग्राउंड बनवायचंय। म्हणून त्या लोकांनी काय केलं, सगळ्यात पहिले इकडचा मुद्दा म्हाडाचा प्रोजेक्ट विकू नये, लोक नाही आले पाहिजेत म्हणून सगळे घायडे प्रोजेक्ट सगळे ते लोक डम्पिंग ग्राउंड बनवून म्हाडामध्ये बनवतात। ये एक बहुत बेसिक बात है कि आज 5,000 लोग अगर हैं तो 5,000 लोग अपनी नौकरी छोड़ के आए हैं, छुट्टी लेके आए हैं। बट ये इतनी बड़ी बिल्डिंग जो हमारे पैसे से बनती है, हमारे टैक्स के पैसे से बनती है, तुम उस बिल्डिंग में ऐसे बैठे हो जैसे हम तुमसे भीख मांगने आए। नहीं, भीख मांगने नहीं आए हैं। तुम जब घर खरीदते हैं हम तो 17,000 का मंथली जो मेंटेनेंस है वो आप पहले ही भरवा लेते हैं, लेकिन 18,000। लेकिन जिम्मेदारी के नाम पे आपको इतनी शर्म नहीं है कि आप दरवाजा खोलें और जो इश्यूज हैं उसको आप एड्रेस करें। तो ये जो बाबूगिरी चल रही है वो एब्सोल्युटली बंद होनी चाहिए। पानी नहीं है ये तो बहुत बेसिक है, आपको इतना नहीं समझता है? आपके अपने घर में जब पानी नहीं होगा तो आप क्या करेंगे? तो मतलब रिस्पॉन्सिबिलिटी के नाम पे आप कर क्या रहे हैं? और उसके बाद अगर हम आ रहे हैं तो आप दरवाजा बंद कर रहे हैं, पुलिस प्रोटेक्शन है आपको इतनी। व्हाट इफ सभी लोग तोड़ के तुम्हारे अंदर घुस जाए, फिर क्या करोगे तुम? दरवेळेला वसई विरार शहर महानगरपालिका ज्या वेळेला मोर्चा येतं त्यावेळेला हा गेट बंद करते। हा गेट खरं तर लोकशाहीचा आवाज बंद करण्यासाठी वसई विरार महानगरपालिकेने उभं केलंय का असा प्रश्न आता ही जनता विचारते। कल्याणकर तुम्ही कुठे राहता? म्हाडामध्येच राहता? हो, म्हाडामध्ये। किती वर्षापासून राहता? मी 2018 पासून राहतो। मी संकुल समितीचा सेक्रेटरी आहे आणि मी आता गेली 6 वर्ष हेच काम करतो। या आधी कुठे राहायचे? या अगोदर मी डोंबिवलीला राहत होतो। डोंबिवलीची आणि वसई विरारची परिस्थिती काय? खूप बेकार परिस्थिती आहे एकदम। जर थर्ड लेवलची जर महानगरपालिकेचा कारभार जर असेल तर या महानगरपालिकेत बघायला मिळाला। आम्हाला डोंबिवलीला सुद्धा इतका अन्याय कधी नाही झाला।
डोंबिवलीमध्ये पण नवीन गावं ज्यावेळी 48 गावं महानगरपालिकेनं तुम्हाला माहिती असेल मोर्चे निघाले, आंदोलन निघाले, 48 गावं महानगरपालिकेने समाविष्ट करून घेतली. ज्या दिवशी समाविष्ट करून घेतली त्याच्या दुसऱ्या महिन्यात त्या लोकांना काय सुविधा दिल्या आणि काय नाहीत ते तिकडे येऊन ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी बघावं. त्यांना माहिती पडेल की तिकडे काय कामं होतात ते. गल्ली बोळामध्ये डांबरी रस्ते, सिमेंट रस्ते कसे झालेत ना, ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर पाहिजे असेल तर माझ्यासोबत त्यांनी मिटिंग करावी. मी घेऊन जाईन त्यांना आणि मी दाखवून देईन कसे करतात ते. खरं आहे, खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेत आतापर्यंत बरेच आयुक्त आले, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेची परिस्थिती जसाच तशी आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेची इमारत बदलली, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे मनसुबे कधी बदलणार? मेन तुम्हाला एक टॉप 10ला मी एक अभिनंदन करतो आणि थँक्यू करतो. तुम्ही 2018 पासून आमच्या सोबत आहे दीपक भाऊ. एक आहे तुम्ही आमच्या मोर्चा 2018 पासून बघतात आहे. एक आहे स्मशानभूमी करण्याचे एकच कारण आहे, हे लोक बोलतात की DP प्लॅन आहे. DP प्लॅन आता नवीन येणार ना त्याच्यामध्ये चेंज करू शकतात, पण ते लोक करणार नाही कारण इकडे Z+ यांच्या काय असतात ना बिल्डर लॉबीच्या, तो भेटणार नाही कारण माडा थोडी देणार आहे पैसे बिल्डर लोकाला आणि काय. म्हणून इकडे आम्हाला असं तोपलेलं बघा, एक 24 माल्याचं टॉवर आहे, तुम्ही स्मशानभूमी बनवणार आहे त्याच्या दुवा कुठे 24 माल्याच्या वर चिमणी असेल का? तुमच्या चिमणी किती वर असायला पाहिजे? 30 फ्लोअरपर्यंत. ते विचार होऊ शकतात का? नाही होणार आहे. हे लोकांना असं करायचं आहे की माडाचा फ्लॅट विकायचा नाही, इकडे कोणी राहायचं नाही, डम्पिंग ग्राउंड बनवायचं आहे कारण इकडे हे लोकांना 1 रुपया भेटत नाही. जर म्हाडानं 30% रिझर्व जागा महानगरपालिकेला दिलेली आहे, मग जर स्मशानभूमी ही आमची नागरी वस्तीतच का जर करायची आहे? महानगरपालिकेच्या समोरचं मैदान माझं आहे, मी सरळ सांगतो म्हाडा रहिवाशांचं आहे म्हणजे माझं आहे, बांधायला महानगरपालिकेच्या समोर. काय हरकत आहे तुम्हाला स्मशानभूमी बांधाय? तुम्हाला दूर येतो आणि आम्हाला चालतं का? म्हणजे आमची मुलं बळ आमची घर नाहीत, तुम्हाला तेवढं ऑफिसमध्ये बसून AC मध्ये बसून थंड बसायला पाहिजे. जर बांधायचीच असेल ह्याच्या समोर बांधावी आणि ते मैदान आहे ते मी म्हाडासाठी खुलं करून घेणारच. कोणत्याही ज्या अधिकारी कोणताही तिथे येऊ दे त्या अधिकाऱ्यांना आम्ही टाळे लावून तिथं बांधून गेलो, पण मैदान हे म्हाडाच्या रहिवाशांसाठी राहणारच आणि ते आम्ही घेणारच. वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक झाली, निवडणुकीच्या आधी जर हा विषय आणला असता तर ही लोक समजू शकले असते. ज्या वेळेला तुम्हाला मतं हवी होती त्यावेळेला तुम्ही या लोकांना आश्वासनं दिलीत आणि आज मतदान झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती म्हाडा रहिवाशांच्या विरोधात उभी राहिलेली आहे. मयुरजी, आता या सगळ्या भूमिकेमध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? म्हाडा एक मोठं संकुल आहे, 9,600 फ्लॅट आहेत आणि इकडे आता पोझिशन वाढतात. जवळपास 1,000-1,500 फ्लॅट आता विकायचे बाकी आहेत. बाकी ठिकाणी फ्लॅट विकले गेलेले आहेत आणि लोकसंख्या इकडे वाढत चाललेली आहे. तसे लोकसंख्या वाढतात तशी माडाची मागणी असेल किंवा बाकी सोयीसुविधांचा जो दर्जा वाढवला पाहिजे त्याच्या आहे. आम्ही त्यावेळेला 2023ला राज्य सरकारकडनं, भाजप शिवसेनेच्या महायुती सरकारकडनं इकडे पाणी आणलं होतं आणि आता पडद्याच्या आडून कोणी याच्यासाठी सोयीसुविधा मिळवणे म्हणून प्रयत्न करत असतील तर त्यांचे प्रयत्न याच्या आधी पण हाणून पडलेले आहेत, त्याच्यापुढे पण हाणून पडलेले आहेत. शेवटी जनता ही सर्वश्रेष्ठ आहे, लोकशक्ती सगळ्यात मोठी आहे. म्हणजे देवाडीकर साहेब आहेत, कल्याणकर साहेब आहेत आणि बाकी सगळेच लोक एकजूट आहेत आणि त्याच्यामुळे इकडे म्हाडाला 3री लाईन असेल, 3री पाण्याची लाईन घ्यायची आहे. इथे स्मशानभूमीचं आरक्षण कचऱ्याच्या डब्यात फेकायचं आहे, जलकुंभ उभा करायचा आहे. बाकी इकडे बॉटनिकल गार्डनचा विषय होता, म्हाडाचं जे मैदान आहे ते खुलं करायचं. इकडे म्हाडाचं 6 एकर म्हाडाने महानगरपालिकेला जागा हँडओव्हर केली आहे. तिकडे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल 3-4 वर्ष बंद पडलं आहे, त्याचं काम तुम्ही बघा मेन रोडला. अशी बरीचशी कामं आहेत, ते सगळी करण्यासाठी ही एकजूट अशीच कायम राहील आणि कामं याच्या आधी पाणी येणारच नाही. तुम्ही मुंबईवरनं आलात तुम्ही परत जा असं काही लोक सांगत होते, पण पाणी आम्ही त्याला आणून दाखवलं, टँकर फ्री करून दाखवलं. आणि आत्तासुद्धा एकजूट आणि लोकांच्या या एकजुटीपुढे, लोकांच्या ताकदीपुढे महानगरपालिकेचे अधिकारी आणि बाकीचे जे लोक कोण कटकारस्थान करत असतील त्यांना नमवल्याशिवाय आणि त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आमच्या टाकीच्या याच्यामध्ये स्ट्रक्चरमध्ये चुकीचा प्रॉब्लेम आहे, यांना जलकुंभची आवश्यकता आहे. मग काल रात्री आमच्या सगळ्या म्हाडामधल्या सगळ्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्या. मग माझा असा प्रश्न आहे, मग कालच कशा झाल्या? जर आमच्या पाईपामध्ये प्रॉब्लेम आहे, आमच्या स्ट्रक्चरमध्ये प्रॉब्लेम आहे, मग कालच आमच्या पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो कशा झाल्या? कारण हे प्रशासन घाबरलेलं आहे. यांना माहिती होतं सगळे म्हाडा रहिवासी रस्त्यावर उतरणार आणि आंदोलन तीव्र करणार. ही तर अजून अजून आमचे अर्धी लोक आलेले नाही आहेत. ही सगळी लोक आली तर यांच्यावर भारी पडणार. हे महानगरपालिका जागेवर राहणार नाही, आम्ही जमीनदोस्त करू. त्यांचं असं म्हणणं आहे की जर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी किंवा आयुक्त खाली आले नाही तर आम्ही दरवाजा तोडू. खरं तर कणकणतं ऊन आहे, अनेक महिला आहेत या ठिकाणी आलेल्या, ह्या महिला आहेत सगळ्या गृहिणी आहेत. असं असताना जर आयुक्त खाली येत नसतील किंवा संबंधित जे अधिकारी आहेत ते खाली येत नसतील तर मग कुठेतरी यासारखं ठरेल की आयुक्त खाली येतील
की यांचं शिष्टमंडळ वरती जाईल. जर आयुक्त खाली आले नाहीत तर हे रहिवासी नेमकी काय भूमिका घेतील? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.